शिंदेंची शिवसेना अमरावतीमध्ये स्वबळावरती निवडणूक लढवणार आहे असं अभिजित अडसूळ यांनी स्पष्ट केलंय। अमरावतीमध्ये शिवसेना 87 जागा लढवणार आहे असं अडसूळ म्हणाले। तर शिवसेना आणि भाजपची युती संदर्भातली बोलणी ही अमरावतीमध्ये फिसकटलेली आहे। भाजपने अयोग्य जागा दिल्या, युती धर्म पाळला जात नाही असं देखील अडसूळांचं म्हणणं आहे। त्यामुळे युती करायची आणि रवी राणा यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी द्यायची हे योग्य नाही असं देखील ते म्हणाले। भाजपने आधीच्या जागा आम्हाला दिल्या त्या रात्री बैठकीमध्ये बदलल्या। शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळे, काय झालं? 5 बैठका झाल्या, तोडगा निघालाच नाही का? नाही, आम्ही सगळ्यात महत्त्वाचं ज्या जागा मागितल्या होत्या तेवढ्या जागा तर आम्हाला दिल्या नाहीत, परंतु ज्या जागा पाहिजे होत्या त्याही जागांमधल्या फक्त 30% जागा आम्हाला फक्त ज्या पाहिजे त्या दिल्या गेल्या। ज्यावेळी आम्ही बैठकीला बसलो होतो त्याचवेळी लक्षात आलं की ज्या ठिकाणी आमचे सिटिंग नगरसेवक आहेत, भाजपने ती सीट आम्हाला सोडलेली दाखवली, परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार हे तयारी करताना युवा स्वाभिमानचे आणि त्यांचे पोस्टर बॅनर तयार होऊन त्याचे फोटो आमच्यापर्यंत पोहोचले। हे एक गोष्ट लक्षात आली की ही पारदर्शी युती होणार नाही। एका ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे आम्हाला जागा दिल्या जातील आणि त्या ठिकाणी युवा स्वाभिमानतर्फे आमच्या विरोधात उमेदवार टाकले जातील। किती जागेचा प्रस्ताव ठेवला होता तुम्ही शेवटच्या? भले आम्हाला कमी जागा थोड्या देण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडला तरी त्याच्यावर आम्ही विचार करत होतो, परंतु ज्या पद्धतीने मी सांगितलं की आम्हाला ज्या जागा पाहिजे होत्या त्यामधली जी चर्चा झाली होती आणि प्रत्यक्षात जेव्हा शेवटच्या बैठकीमध्ये आम्ही बसलो तर चर्चेमध्ये ज्यांना होकार दिला होता त्यासुद्धा जागा त्यातल्या जवळजवळ 60 ते 70% जागा या बदलण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी अशा याच्यामध्ये आम्हाला संयुक्तिक वाटलं नाही। शिवसेना स्वबळावर आहे का राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जागा? नाही, आज शिवसेना स्वबळावर सगळ्याच्या सगळ्या 87 जागा लढवेल। तर हे होते कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी सांगितलं की 87 जागा हे शिवसेना स्वबळावर लढणार। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।